श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार. आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7 याबद्दल जाणून घेणार आहोत. त्या अगोदर मी सर्वांची माफी मागते, कारण बरेच दिवस व्हिडिओ आपले आलेले नाहीत. कारण माझ्या मोबाईलचा डिस्प्ले गेल्यामुळे, म्हणजे काही अडचणी आल्यामुळे म्हणलं तरी चालेल, व्हिडिओ करता आले नाहीत. त्याबद्दल मी तुमची खरंच मनापासून माफी मागते. चला तर मग आजच्या आपण अध्यायाला सुरुवात करूया. आजचा अध्याय आहे 7. तर मी तुम्हाला ओळख करून दिलेली आहे. तर चला आपण पाहूया. अक्कलकोटचे राजे मालोजी राजे यांनी श्री स्वामीविषयी विलक्षण भक्ती होती. ते श्री स्वामी सेवा आणि भक्ती करण्यात नेहमी मग्न असत. मालोजी राजे फार धार्मिक वृत्तीचे होते. त्यांना आपल्या राजसभेत वेदांतविषयी चर्चा श्रवण करण्याची फार आवड होती. या कारणाने त्यांनी हेरळीकरांसारख्या विद्वान शास्त्रीबुवांना वेदांत पाठ मार्गदर्शक म्हणून वेतनावर ठेवले होते. त्या काळी मुंबईत वेदांत विषयावर जाहीर व्याख्यान करणाऱ्या विष्णुबुवा ब्रह्मचारी यांची फारच प्रसिद्धी झाली होती. त्यांनी अनेक परधर्म प्रचारकांना वादविवादामध्ये हरवून जनमानसात हिंदू धर्माबद्दल जागृती निर्माण करून नामलौकिक मिळवला होता. त्यांची कीर्ती अक्कलकोटापर्यंत येऊन पोचली. तेव्हा मालोजी राजांनी त्यांना अक्कलकोटाला आमंत्रित केले. विष्णुबुवा ब्रह्मचारी अक्कलकोटास आले आणि त्यांनी राजवाड्यात वेदांतावर प्रवचने आणि प्रख्याने देण्यास प्रारंभ केला. विष्णुबुवांची ही अभ्यासपूर्वक व्याख्याने ऐकून राजसभेतील सर्वजण आनंदाने भारावून जात. अशातच बुवांना श्री स्वामीबद्दल कळले व श्री स्वामींना भेटण्याची त्यांना उत्सुकता जागृत झाली. काही दिवसांनी विष्णुबुवा श्री स्वामींना भेटले. पण विष्णुबुवाच्या मनात हे कोणी बोधू साधू असावेत अशी भावना उत्पन्न झाली. काही दिवसांनी विष्णुबुवांनी फारसे रस दाखवले नाही. त्यांच्या मनात श्री स्वामीच्या अवतारीबद्दल विकल्प आला आणि श्री स्वामींना भ्रमतदाकार वृत्ती म्हणजे काय असा प्रश्न विचारला. पण श्री स्वामींनी विष्णुबुवांना काहीच उत्तर दिले नाही आणि विष्णुबुवाकडे पाहून श्री स्वामींनी फक्त स्मित हास्य करीत राहिले. हे पाहून विष्णुबुवा क्रोधित होऊन तेथून निघून गेले. त्याच रात्री बुवांना एक स्वप्न पडले. स्वप्नात असंख्य विंचू विष्णुबुवांच्या अंगावर चढताना दिसले. त्यातून एक महाभयंकर विषारी विंचू दंश करण्यास जवळ येत असल्याचे दृश्य त्यांना दिसले आणि भयाने त्यांची बोबडी वळली. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवांनी पुन्हा श्री स्वामींची भेट घेतली व मागील प्रश्न पुन्हा तोच विचारला. तेव्हा श्री स्वामींनी विष्णुबुवांना काल रात्री पडलेल्या स्वप्नाची आठवण करून दिली व म्हणाले, भ्रमतदाकार वृत्ती अशी वाटेवर पडली आहे का? श्री स्वामीचे अंतर्ज्ञानित्व जाणून विष्णुबुवांना पश्चाताप झाला आणि ते श्री स्वामींना शरण गेले. अभिमानातून मुक्त झालेले विष्णुबुवा पुढे श्री स्वामी कृपेने ब्रह्मपदास योगी झाले व श्री स्वामीचे मोठे भक्त झाले. आणि इथेच श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 7व्या अध्यायाची समाप्ती होते. श्री स्वामी समर्थ.